हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. सकाळी उठून घर आणि अंगण दोन्ही स्वच्छ करून घेतलं आणि अंगणामध्ये छानशी रांगोळी काढायला घेतली. आजकाल म्हणतात की पूर्वीसारखे सण साजरे होत नाहीत, म्हणून कुठलाही सण असो त्याचं महत्त्व आणि त्याचं विशेषपण टिकवून ठेवून तो सण साजरा करायचा मी नेहमीच प्रयत्न करते. खरं तर आपल्या आयुष्यातले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील. त्यांच्या संस्कारामुळेच आपण योग्य मार्गावर चालायला शिकतो. त्यांनी त्यांचे जे काही आयुष्य आपल्यावर खर्च केले आहे त्याचे उपकार किंवा त्याची परतफेड होणे अशक्यच आहे. पण जर त्याची जाणीव जरी आपण आपल्या मनामध्ये ठेवली ना, तेही खूप आहे. टेरेसवरच्या झाडांची छान फुले तोडून आणली, देवांसाठी हार आणले. सकाळी उठून देवघर स्वच्छ केलं, देवांची पूजा केली आणि सुंदर फुलांनी देवघर सजविलं. ज्याही दिवशी माझ्याकडे सकाळी पूजा होते ना, घरात इतकं प्रसन्न वाटतं ना. पण जेव्हा कधी पूजेला वेळ होतो तर मात्र लेट पूजा केली ना तर म्हणजे मनाला तर चांगलं वाटतच नाही, पण दिवसभर पण असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. दिव्यांचा प्रकाश आणि घंटेचा नाद यामुळे घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. आजच्या दिवशी आमच्याकडे आमची कुलदैवता आसरामाता यांचे पूजा म्हणतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. आता मी इथे पूजा मांडते. माझ्या आधीच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलंच असेल की मी विदर्भामधली आहे. तर तिथे अमरावतीजवळच सावंगा म्हणून एक छोटंसं गाव आहे. तिथे आसरामाताचं मंदिर आहे, जे आमचं कुळदैवत आहे. तर जसं अमरावतीला जाते ना, तसं एकदा तरी मी आसरामातेच्या दर्शनाला जातेच. पण इतक्या दुरून आपलं जाणं होत नाही. तर मग घरी अशी आम्ही पूजा करतो आणि त्यांना छान असा नैवेद्य दाखवतो. तर आता मी सगळी पूजा मांडून घेते आणि मग नैवेद्य करायला घेते. दरवर्षी मी आणि माझ्या सासूबाई मिळून आम्ही अशी पूजा करतो, पण यावेळेस त्या बाहेरगावी गेल्यामुळे मी एकटीच ती पूजा करते. तरी सकाळी एकदा फोन करून त्यांना विचारून झालं. लग्नाला एवढे वर्ष झाली, पण तरी आता मला सवय झाली आहे त्यांना विचारून काय असं काही करायची. आणि कसं आहे, मोठे घरी असले की आपल्याला जरा आधार वाटतो ना. तर मला पण आता सवय झाली आहे, तर मी त्यांना विचारूनच सगळं करते. तर मग आज सकाळी पण फोन करून एकदा विचारून घेतलं की पूजा अशी अशीच करायची आहे ना. माहीत तर सगळं असतं, पण तरी एकदा कन्फर्म करायसाठी. आणि मग मी छान अशी पूजा मांडून घेतली. छोटीशी रांगोळीही काढली. अचानक व्हिडिओमध्ये तुम्हाला अंधार जाणवत असेल, तर काय झालं की लाईट गेली असल्यामुळे ना, एकच लाईट सुरू होता आणि त्यामुळे जास्त अंधार वाटत होता.
मी सगळा नैवेद्य करून घेतला आणि इथे नैवेद्य पण मी आधी देऊन दिला आणि ते जे मी क्लिप शूट केलेले आहेत ना ते मी तुम्हाला याच्या पुढे दाखवणार आहे. सर्वात आधी तर मी पुरण करायला घेतलं. एकदा पुरण शिजलं ना की बाकी स्वयंपाक करायला खूप सोपा जातो. माझी पुरण करायची पद्धतसुद्धा एकदम सोपी आणि ह्यानी पुरण पण छान होतं. तर मी काय करते, चणा डाळ शिजवून घेते. त्यामध्ये शिजवतानाच थोडेसे तांदूळसुद्धा ॲड करते. एक छोटा चम्मच वगैरे तांदूळ ॲड करते आणि ते शिजल्यावर मी त्यात जेवढे डाळ घेतो ना आपण चणा डाळ तेवढीच साखर ॲड करते शिजल्यावर. मग ते गरम असतानाच त्यात जर साखर टाकून ठेवली ना तर ती विरघळते आणि थोडं थंड झालं की मी ते सगळं मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये बारीक करते आणि छान पेस्ट झालं की एका कढईमध्ये थोडं तूप घालून त्यात ते मिश्रण टाकते आणि ते छान असं घट्ट होईपर्यंत त्याला परतवते. तेव्हाच त्याच्यामध्ये वेलची पूड आणि केसर वगैरे टाकायचं, थोडंसं जायफळ टाकायचं. पुरण एकदम छान होते. इथे सोबतच मी वड्यासाठी सुद्धा डाळ बारीक करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तिखट मीठ टाकून ते सारण सगळं रेडी करून ठेवलं आहे. कटाची आमटी करायला घेते आहे. काय आहे ना, थोडंसं मल्टीटास्क केलं ना तर आपली कामं पण फास्ट होतात. कटाची आमटी करतानासुद्धा मी जेव्हा पुरण शिजवते ना तर पुरणाची जी चणाची डाळ असते ना त्यातली 2 ते 3 चमचे चणा डाळ साखर टाकायच्या आधी काढून घेते आणि त्याला पेस्ट करून मग मी ती डाळ कटाच्या आमटीमध्ये टाकते आणि त्यात मग आपण जो मसाला म्हणजे वाटण केलेलं असतं ना ते घालते. इतकी टेस्टी आमटी होते ना, एकदा तुम्ही नक्की करून बघा. देवीला नैवेद्य म्हणून 7 दिवे बनवायचे असतात कणकेचे आणि छोट्या छोट्या 7 पुरणपोळ्या, 7 वडे, हे सगळं असं एकदम छोट्या साईजचे बनवायचे असतात. तर ते मी आता सगळं बनवून घेते. ज्या पाटावर आपण ती मांडणी करतो ना त्यावर हे सगळं बसलं पाहिजे म्हणून हे थोडं छोट्या साईजमध्ये करायचं. सगळ्यात खाली पुरणपोळी, त्यावर वडे आणि त्यावर सगळ्यात वरती भजे आणि दिवा असं ठेवावं लागतं. त्यामुळे हे सगळं छोटं आणि चपट्या चपट्या साईजमध्ये बनवावं लागतं. नैवेद्य तर मी सकाळीच दाखवलेला, पण मिस्टर ऑफिसला गेलेले आणि मुलगी शाळेला, त्यामुळे आम्ही सर्वांनी संध्याकाळी ह्या सर्व जेवणाचा आस्वाद घेतला. आपल्याला भेटलेला प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. मग तो शिक्षक असो, आईवडील असोत, मित्र किंवा आयुष्यात आलेले अनुभव असोत, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अर्थाने आपला गुरुच असतो. या पवित्र दिवशी मी माझ्या सर्व गुरुजनांना मनापासून प्रणाम करते आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. जेवण तर मनसोक्त झालं, पण किचनच्या प्लॅटफॉर्मवर पसारा होता आणि किचनमध्ये थोडी भांडी पण होती. तर म्हटलं कितीही कंटाळा आला ना तर माझा एक रूल आहे, मी रात्रीचे भांडे सगळं आवरून घेते, सगळं क्लीन करते आणि किचन प्लॅटफॉर्मसुद्धा नीट क्लीन करूनच झोपायला जाते. आणि मी हा मंत्र तुम्हालाही सांगेल की कधीही कितीही कंटाळा आला, कितीही थकलेले असले ना तरी किचन प्लॅटफॉर्म आणि सिंक क्लीन करूनच झोपा. ह्यामुळे दुसऱ्या दिवशीचं कामही कमी होईल आणि दुसऱ्या दिवशीची सुरुवातही अगदी प्रसन्नतेने होईल. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सी यू.